आमचं कुटुंब होतं. आमचं कुटुंब 35-40 माणसाचं कुटुंब अख्ख्या गावात नाव काढायचं. होय. माझ्या 30 वाऱ्या आहेत. 30 वार आहे आतापर्यंत. हो, कुठला भाग चुकला नाही. सगळ्या भागात दरवर्षी वेगवेगळ्या भागात वेगळ्या भागात पुढे पाहिजे नंतर अमकं पाहिजे म्हणून चाललं होतं. तेवढंच मिळाल्यानंतर म्हणतो काय मंदिर काढली पाहिजे पंढरपूरला. म्हटलं न्या जाते. मी काय गेलो सातारला इथनं डोक्यावर पाठी घेऊन जातो. होय. कसं चुलीवर मूठ घातली. पहिली चांगली. आता मूठ झाला गेलं तर योग धरती. आता नाही. बंद गाड्या संध्याकाळी आता उद्या काठी जायचं. आज सोमवार आहे. मंगळवारी आज सोमवारी गाड्या आणि मंगळवारी काठी जाणार. तर सोमवारी गाड्या हल्ल्या. रातच्या तिथनं 8ला गाड्या हलत्या. ती दिवस उगवायला तांबडं फुटायला उभं. नमस्कार मित्रांनो, आज आपण तीर्थक्षेत्र पाडळी गावचे 94 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून त्यांचं लहानपण, त्यांच्या जुन्या आठवणी जाणून घेणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. तुमचं जुनं लहानपण कसं होतं त्या काळात तुमचं लहानपण कसं होतं? लहानपण कसं होतं, पहिलं काय वड नव्हतं, काही नाही. आम्ही 3 भाऊ. आणि जमीन पहिली 1 एकर. एकच एकर. आणि 3 भाऊ 1 एकर. 1 एकर. आता 21 एकर. 21 एकर. हो. एवढी प्रगती. हो. मग कशी घेतली वाढू? विकत विकत हळूहळू. कसं आहे, जमीन विहीर काढली. विहीर काढली आमच्या बरोबर इथे विहीर काढली. तर तुम्ही विहीर काढली, तुम्ही बांधली. आमची हिर तशीच राहिली. विहीर बांधाय काढली की तुमची जमीन निघाली, ती जमीन घ्यायची. विहीर तशीच शिल्लक. असं करीत एकंदरीत ना आम्ही एवढी जमीन कमावली. 3 बाबा. मी थोरला आणि धाकटा होता. तू सगळं सांगायचा. आणि मधला नोकरी होता, ग्रामसेवक. त्यामुळं त्यानं काय रान नाही मारणार. सगळं. किती जणांचं तुमचं कुटुंब होतं? किती जणांचं कुटुंब होतं? आमचं कुटुंब 35-40 माणसाचं कुटुंब अख्ख्या गावात नाव काढायचं. होय. हो. मला 6 मुलं, 40 मुलींची लग्न, पोरांची लग्न. तुम्हाला 3, 2 मुलगं आणि 1 मुलगी. तुमचे बी लग्न झालं, तिचं बी 3. त्याची सगळ्यांची लग्न करून मग आम्ही स्वतः लागलो. धाकट्याचा मिलिटरीत पोरगा होता. आणि ती मिलिटरीत काम करताना तवाच्या नात्याच्या काळात काय फरक आहे? आता तो काळ कसा होता, रात दिवस केलं तरी परत. आता कसं आहे, वाय दिवस गेला की सगळं. पहिलं काम कराय आणि पहिलं खाणं वेगळं. तेव्हा काय असायचं जुन्या काळात खायला? जुन्या काळात पहिल्या पाहुणा आला तर गुळ आणि शेंगा नाश्त्याला. हो. चहा नव्हता पहिला, कधी जेवण नाही. गुळाचा खडा ठेवायचा, गुळ आणून ठेवायची. परतभर शेंगा. पाहुणे आलं खा, पाणी प्या ना बरं. चिपायला का. आणि जेवायला काय असायचं? जेवायला कालवण भाकरी. दुसरं काय? आधी जेवाय म्हणजे अगदी जवळ पोळ्या. मटण बी पहिलं कमी. आणि पहिलं मटण किती, 30 रुपयाला 40 रुपयाला किलो. आता 500-900 रुपये किलो आहे. लय महागाई वाढली. मग आता गुळाचं मटण पुरलं ना. तुम्ही या वयात फिरू शकता, चालू शकता, म्हणजे सगळं व्यवस्थित आहे तुमचं. काय रहस्य त्या मागचं? काय नाही, काही दुखत नाही. काय मग कशामुळे तुम्ही, म्हणजे जेव्हा लहान होता, तरुण होता, तेव्हा काय केलं होतं? व्यायाम वगैरे करायचा? व्यायाम नाही. पहिलं कसं, पहिलं कष्ट. शेती कष्ट. दोघं ती भाऊ ती शाळा शिकवली आणि मी आपला काम करतो अशी बांधणं. तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत इन्कम कसा असतो? म्हणजे सकाळी उठल्यानंतर कुठं चालाय फिराय नाही. मग सकाळी उठल्यानंतर काम. चालणं नाही, गेलं नाही, दिलं नाही, कुठं जाणं नाही. तुम्ही पंढरपूरच्या वारीला जाताय का? जात होतो. कधीपासून जात होता? मी जवळजवळ बघा माझ्या 30 वाऱ्या आहेत. 30 वाऱ्या आहेत.
आतापर्यंत हो, कुठला भाग चुकला नाही. सगळ्या भागात सगळ्या भागात दरवर्षी वेगवेगळ्या भागात. वेगळ्या वेगळ्या भागात. पुन्हा एक वर्षी एक ट्रक होता हा, आपला, हा, त्या ट्रकावर पण गेलो होतो. होय. त्या ट्रकात मला हम्म, मी काय म्हणलं, ट्रक घेतो. काय झालं, अंगावर वाढण्याच्या पोटकीचं गेलो होतो. हम्म. आणि वाढण्याची माणसं हम्म, ट्रकासाठी दिल्लीला आपल्या घरी आली होती. हम्म, आणि मी आलो, हम्म, माणसं हितायची. मी वाटलं झालो हम्म, तर पाहुणे सगळे ओळखीचे हम्म, बसले तर का हो? अहो, म्हणजे ट्रक पाहिजे. आणि आमचं पोरगा काय देण्या घेण्यातनं एवढं पाहिजे म्हणतं, आमकं पाहिजे म्हणून चाललं होतं त्यांचं. तेवढंच मी आलो. मी आल्यानंतर म्हणतो काय बांधलं, म्हणजे गाडी पाहिजे पंढरपूरला. मग म्हटलं न्या जाते. होय. वाट काय बोललं नाही. मग त्या गाडीत पण काय जातं, म्हटलं गाडी ना, हा, पण मी काय येणार ना, हा, कारण माझ्या तिकटाची पत हा, म्हणजे तिकट खात नाही. हा हा तिकट खाते. आलसर फुटल्याला, त्यामुळे तिकट खात नाही. काय कुठले? आलसर माझा फुटला होता. हा, हा. आलसर फुटल्यामुळे बारक्या मुलांच्या आतड्या मला घातलेल्या. होय, लहान मुलांच्या आतड्या तुमच्या हो. त्यामुळे तिकट चालत नाही. तिकट राहिल्याबद्दल म्हणून दात ही उगावली. हा, हा, हा. लहान मुलांच्या आतड्या लावल्यामुळे दात उगवले. म्हणजे खूप स्वस्ताई होती ना आताच्या काळात महागाई, असं काय तुम्हाला वाटतं? त्यावेळेला लई स्वस्त होय. आणि आपला महागाय नाही. होय. पहिले आम्ही जमीन एक लहान बघा हा. 20,000ला अर्धा एकर घेतलं होतं. 20,000ला अर्धा एकर. हो, आता एक गुंठ्याला लाख लाख म्हणतात. लाख म्हणतात, 1,00,000. मग त्यावेळेला आम्ही जी जमीन कमवली ती स्वस्तात. होय. आणि तेव्हा तुमच्या काळात पैसे कसले चालायचे, म्हणजे चिल्लर असायचे ना, एक पैसा 2 पैसे. चिल्लर म्हणजे चिल्लर 10 पैसे, 20 पैसे, 30 पैसे. हा, आम्ही वाघ्याच्या पाट्या ऐकायला गेलो. हा. सातारला इथून डोक्यावरून पाट्या घेऊन जातो. होय. आणि वांगी इकली, हा. 10 रुपये आलं म्हणजे आम्ही म्हणाले का लई पैसे आले. होय. आता 200 आलं तरी पण वाटत नाही होय. म्हणजे अपेक्षा वाढल्यात माणसांच्या. तेव्हा कसं थोडं होतं, तेवढ्यात जरी आलं तरी माणूस खुश व्हायचं. खुश. आता तसं नाही. आता तर आणि आशा, आणि आशा आता आशा आशा. वाढली. होय. सगळं तर पाहिजे. माणसानं प्रामाणिकपणानं वागलं पाहिजे. वागलं पाहिजे. बरोबर. आशा नाही. आणि हाय स्वतःच्या कष्टाचं थोडं आता एका दाण्याला सुट्टभर दानवती तरी पुरं. समाधान. होय. पण मन पाहिजे मोठं. तेच की. तेवढं पिकलं किंवा रगड झालं एवढं म्हटलं पाहिजे. एवढं मोठं देवान दिलं एका दाण्यापासून, एवढं एक कणीस किती तरी 100च्या नाही. वर दाणे येते हो, तरी नाही. तरी पण माणसाचं नाही, मन शांती मग एक पोतं पिकलं तर लय पिकलं म्हटलं म्हणलं पाहिजे. पाहिजे. होय. माणसं एक पुत झालं तरी माणूस आताच्या काळात म्हणते की काय काय झालं, झालं काय नाही. झालं? आता यंदा पण बघितलं भुईमुगाला सगळ्या उतारच आहे शेंगाला. आम्ही- तर माणूस म्हणतोय नाही, आम्ही तुम्ही दोन- लावल्यात बघितले अर्धा किलो शेंगदाण. 2 पहिल्या दाणं पिरून हा. एक ठिकाणी करायचं. होय. हो, काय काम मग अजून काय पाहिजे? पण चांगलं आहे. चांगलं आहे. हा. तुम्हाला आता काय त्रास वगैरे? काय एवढं 94 वय आहे तुमचं आता. हो, मग काय त्रास? काही नाही. चालता फिरता स्वतः स्वतः सगळं करतो. 94 वर्ष वय आहे तरी पण हो, फक्त आता चष्मा लागला तुम्हाला. चष्मा ऐकू येत नाही. ऐका येत नाही. चष्मा कधी लागला? चष्मा आता जवळजवळ 2 वर्ष झालं. 2 वर्ष. आणि कानाचं प्रॉब्लेम? कानाचं आता महिना 2 महिने झालं. म्हणजे काहीच नाही. आता 2 वर्षापासून तुम्हाला, म्हणजे 90च्या अगोदर तर चांगलंच होता. चाललं. सुहानीचं दौर. कानाचं आता महिना 2 महिने झालं. म्हणजे काहीच नाही. आता 2 वर्षापासून तुम्हाला, म्हणजे 90च्या अगोदर तर चांगलंच होता. चाललं. सुहानीचं दौर. तुमच्या वेळी महाग होतं का कसं होतं? म्हणजे लय आता स्वस्त. लय स्वस्त. काय काय माणसांनी तवा घेऊन ठेवलेलं ते आता लय फायदे देत आहे का नाही? पहिलं 1000, 900, 800, 1000 म्हणजे लय. होय. आता आता काय ना, एक अर्धा तवा घ्यायचं म्हणलं तरी यावं. आता भुजभर घ्यायला म्हणतात तर नाही. नाही होय. मग आता तुम्ही दिवसभर काय काम करताय? काय ना, काय कम फक्त इकडे तिकडे चवाट्यात जाताय ना का? सवाट्यात 2ला 2दा सकाळी एकदा, संध्याकाळी जेवायचं सकाळी आणि जेवायचं हा. 12 वाजता. बर. ते आपलं झोपायचं ती 4ला चवटा. होय. तेव्हा तुम्ही जेव्हा तरुण होता का, म्हणजे तुमच्या काळात, तेव्हा किती वाजता झोपायचा संध्याकाळचं? त्यावेळेला कसं झोपायचं, काम नाहीतरी पण लवकर झोपायचा, उशिरा झोपायचा? लोक. आणि पहिलं कसं होतं, हं. पहिली आता ट्रॅक्टर निघाली, हं, हं. पहिलं बैल होती. बैल होती 8 शेतीसाठी. 8 10 दिवस आमचं चालवायचं. होय. तुम्हाला इथे गावात चालू आहे? तर होय. तुमच्यात बैल किती होती? माझे 4 बैल होते. 4 बैल. 4 बैलांचा पहिरा असायचा का? हं. 4 माझी तुमची 4 हं. 8 बैल चालवायचं होय. तुम्हाला पेरा बिरा सगळं येते? सगळं सगळं. होय. आता आहेत का बैल आपल्याकडे? नाही ना, आता काय नाही, आता लोकांना हा, हा. बरोबर. आता पण काय? ट्रॅक्टरनं पेरलेलं चांगलं का बैलानं? बैल अजून बैलांना पेरलेलं 1 नंबर. का बरं?
बैलानं कसं ट्रॅक्टरनं कसं फास्ट काढतात हं, हं, कडकवार निघत नाही हं, हं. बैलाचं कसं आहे बैल मुरडून बांधांना हल्ला हं. पाय देऊन काम जाणार. करता पाच येत कडकवार सगळी निघते. बैलानं निघते हं. ट्रॅक्टरनं निघत नाही बरोबर. मग लय खोल पण जात नाही ना बैलानं. नाही. मशागत चांगली म्हणजे बैलानं. पहिलं 4 पायऱ्या घालायचं आता पायऱ्या हे का काय हं. एक वर फाट काढलं की झालं होय. नांगरायचं तुमच्या वेळी काय करायची आता ट्रॅक्टरनं नांगरायचं का नाही तेव्हा आवत लावायची ना आवताना नांगरायची. की त्यावेळेला कसं आहे लोकांची नागर हा मोठा असायचा ना आवत 2-4 बैल झोपायला लागते त्याला. पहिलं सोलं हं? सोलं आणि हे असायचं शिवळा शिवळा. शिवळ्याला बैल झोपायचं हं. आणि त्याला ती एटा घालायचं हं. अशी 6-8 बैल जोडायची किती 7 8 8 जोड्या. हा 8 बैल जोडली मग कुणी अडकवायचं मग हाणायचं हं. मग मोडल्या वांड्यात हं. एक माणूस हं. आणि मागणं एक माणूस दोनच माणसं? 2 माणसं आणि मोठ्या घरात तिसरा तिसरा 3 माणसात व्हायचं. हो. तसं कुणीवर मूठ धरली हं. पहिली चांगली हं. आता मूठ धरायला गेलं तर एक बैल आहे तर एक का धरती हं, हं. आता नाही पण धरून चालायची. पहिलं आता तसं नाही शिकवायला लागते त्यात. आता शिकलेली शिकवायला. असते की बैल चालते व्यवस्थित. पहिली बैल बी वेगळी वेगळी. आता बैल बी कसली काय आता तुमच्या गावात किती बैल असतील आहेत का नाही हा गावात म्हणलं बैल आहेत का नाही. आता बैल आहे तिची 10-20 बैल म्हणजे 20 होय. नाही ती घरची 4-4 2 तुमच्या काळात घरटी 2-2 तरी असायची का? हा म्हणजे गाड्या आता जशा आहेत तसं माणसाकडे बैल असायचे. माणसंच पहिले आता काय गाडी बैलगाड्या तुमच्या डोंगरावर जातात नव्हता तिकडे ज्योतिबाला शासन काठी मानाची पाहिजे ना. हो मग मग ती कसं काय असते बैलगाडी कुठनं घेऊन जातात कुठं न. तिथनं कुठनं आपल्या गावात. मंदिरापासून ज्योतिबाच्या हो नाही ना चौकातनं चौकाट्यातनं. चौकातनं गाड्या हा. संध्याकाळी आता उद्या काठी जायची हं. आज सोमवार आहे हं. मंगळवारी आज सोमवारी गाड्या हं. आणि मंगळवारी काठी काठी जाणार. हा, तर सोमवारी गाड्या हल्ल्या हं. रातच्या तिथनं 8ला गाड्या हलल्या हं. ती दिवस उगवायला तांबडं फुटायला उंबरं उंबरस एका दिवसात म्हणजे उंबरला जाते उंबरं. रातच्या रात्रीच्या, बरं. रातच्या चालू आणि उंबरला सुटते त्या हं. आणि पुन्हा काठी इथनं सकाळ निघते हं. ती उंबरजातनं गाड्या 12 वाजता हं. पुन्हा झोपणार ती संध्याकाळी कराडात बरं. दुसरा स्टॉप हो हं. आणि कराड. तिथनं जी काठी घालणार हं. ती मुक्कामाला कराड कराडमध्ये का. हं. आणि कराडला गेल्यावर जेवणार हं. आणि जेवल्यानंतर आरती होती आणि आरती झाली की जेवायचं हं. आणि जी गाड्या झोपायच्या हं. ते रातभर गाड्या चालू काशेगाव होय कासेगावला हा. रातभर गाड्या माणसं चालत काशेगावात गेलं हं. की तुमचं भांडार असतं भंडारा जेव्हा म्हणजे तिथल्या कासेगाव गावातली माणसं जेव्हा सगळी. जे बैलगाडीवाल्यांना देतात का? सगळी त्यांना देवाण देतात. सगळी हं, हं. सगळ्याला जेवण आणि मग तर जेवणार हं. आणि 12 वाजता हं. त्यातनं काठी हं. हलते हाणते. ती छबीला निघतो तुमचा हं. कासेगाव कासेगावात. बर. आणि ती मिळत आणि आपण गाड्या हं. ती मग जी चालू ती मग ऐकतावड्या आई तेवढे बुद्रुक हो बर. हं. तर थांबणार तर जेवायचं आणि कोणाची जो पाहिजा हं. ती पाहिजा पायता 3 दिवसात जायला 3 दिवसात जागेवर होती का मग ती 3 बैल दिवस जायला हं. 3 दिवस यायला हं. आणि 2 दिवस परत. तिथं बैलगाडी म्हणजे ती कशासाठी नेतात काय असते बैलगाडी हा? बैलगाडी कशासाठी नेतात बैलगाडी पहिलं काय करायचं हं. आपण जी चाललोया हं. की खायला हं. बाकरीचं पीठ हं. हं. ते काढून जेवणाचं सगळं ती पडशी भरायचं हं. आणि ती पहिली पडशी 3 रुपये होती काय ती 3 रुपये भाडं हा, हा. पडशीला हा. त्या गाडीवान पडश्या गोळा करणार होय आणि तीच कमाई होय हं, हं. आणि आता काय झालं हं. आता गाडीवानाला 2,000 रुपये घेतली ती कोण देते गाव गाव हं. पण त्या गाडीवानाला 2,000 होय 20 गाड्या असतील हं, हं. तितकं पैसे जातील आणि आता मोकळ्याच गाड्या होय एक ना तर 2 बायका माणूस हं. ना तर कसं होतं तवाच्या काळात तेव्हाच्या काळात असं का मोर आपला आमचा ठिकाण आला हं. मग आपण तुम्ही चालणार आहे बर मग वाटणं काटके गोळा करायचं कशाला बाकरीचा हा, हा, हा. बायका बाकरीत राहणं हं, हं. पिसणी जाणार आपण नेऊन द्यायचं पाणी आणून हा, द्यायचं हा. पहिला कष्ट बायकांचं होय तेव्हा माणसं सगळी बैलगाडी फुल भरून जात असते फुल आणि आणि बायका सगळ्या गाडी होय गडी माणसं चालू चालेल बायका एकही चालवायचं नाही होय किती वाट गडी माणसं चालू चालेल बायका एकही चालवायचं नाही होय
किती वर्षापासून ही चालू आहे तुमची प्रथा बैलगाडी काय लांब ते तुम्ही जन्माच्या अगोदरपासून पूर्वीपासून होय किती डोळ्याच आहे आपल्याला कसं सांगता येणार हा, हा. भरपूर वर्षापासून आलेली परंपरा त्यामुळे चांगलं त्यामुळे मग फक्त देवाचं एक आहे हम्म, एक पैसे आपल्याला तपास झाली हम्म. तिथं ही दाखला होय हा, हा. एवढं काठी तुमची पहिल्या क्रमांकाची हा मग किती उंच किती असते माहिती का 29 फूट 30 फूट मग ते वर्षभर ती कुठे ठेवतात म्हणजे असं जागा वगैरे आहे का तिला हा तिथं बरोबर जवळात तिथं असते का जत्रा झाली की तिथं आपलं तिथं जवळ पुजतात वगैरे का त्याला हा पुजत असतात नाही ना. रविवारची नाही ना डायरेक्ट पुढच्या याच्यात. नाही, त्या वर्षी त्या वर्षी त्या वर्षी हा. बाकी नाही बाकी अजून काय बाकी काय आता आता फिरायला जाता का नाही कुठं कुठं जातो त्याला मग फोनचं मागाशी सांगत होता मुलाचं मग फोन बद्दल काय तुमचं हा. फोन पोरं लय वापरायला लागल्यात आजकालची आजकालची पूर्ण येडी तुमच्या वेळी नव्हतं फोन आमच्याकडे फोन नव्हतं ना हो. बरं झालं का गावाला जायचं म्हटलं हा. तर पूर्वी महाल होता महाल म्हणजे महालाचा माणूस महाराज हा माणूस आपल्यातलं एखादं समजा वाढलं बर तर ते महाल त्या पाहुण्याच्या आपल्या घरी जाणार हा तर ती महाल म्हणणार असं असं झालं हम्म. पण मग ती पाहुण्याला हम्म. दानं देणार पैसे देणार हम्म. आता कसं आहे फोनवर आमका झाला की लगे हजर हम्म. म्हणजे आता निरोप पोचवायसाठी ती महाराजा माणूस प्रत्येक गावात एक असायचा प्रत्येक गावात गावगाणात पहिली होती हा. पहिलं पोस्टानं सगळं हा, हा. आता काय होय पोस्टानं सगळं यायचं. पहिलं पोस्टानं कार्ड यायचं हा, हा. आता मग तुम्ही जुन्या काळात जर आता जायचं असलं गावाला तर कसं जायचं चालत का सायकल बैलगाडीनं चालत चालत हो आता इथनं नागठाणला जायचं म्हणलं तर पहिलं नागठाणा म्हणा सातारला म्हणा चालत एवढं ना हो आम्ही वाघ्याच्या पाठी सातारला किती तास चालत नाही होय. सातारा किती तास किती वेळ लागतो मग चालत लय वेळ लागला वेळ जात असेल बरं छपट येत आहेत हा हा तिथनं उचलायचं हा की डोळेगावच्या डोळेला हा. तिथनं उचलायची की सोनगाव हा तिथनं उचलायची की बोगदा बोगदा, हा. आणि बोगद्यातनं उचलून जागे जागे हा. आणि आलं पैसे किती 10 रुपये आले की लय पैसे झाले हरकत येत होय आता 500 आलं तरी परत नाही. होय तेवढे मग फिरा असं गावाला नातेवाईकांकडे कसं जायचं चालत तेव्हा माणसं काय ते माझ्या बैलगाड्या आणि काय काय जायचे ना पहिल्या बैलगाड्या लग्नाला बैलगाड्या होत्या लग्नासाठी बैलगाड्या हो. वापरायच्या. नवरदेव काढायसाठी हा? बाहेर नवरदेव बाहेर काढायसाठी नवलं वराडच वरड नाही ना बैलगाड्या हो. हा, हा, लांब आता ट्रॅक्टर झालं हा, हा. पुन्हा आता गाड्या झाल्या पुन्हा आता लग्नाल्या झाल्या पण पहिल्या बैलगाड्या बैलगाड्या त्या बापुरामा गजा ऐकला त्याच्या बापाच्या घरला 40 बैलगाड्या आहेत. हो माझ्या कुंभाराच्या माड्यात दावणी ठोकून बाजूला पहिल्या बैलगाड्या आता ना लग्नासाठी 40 बैलगाड्या बोलावले हो, होते येते गावात येते. येते ती हो म्हणजे जेवढी माणसं असेल तेवढे बैलगाड्या संध्याकाळी गोळा करून टाकायच्या नाही ना ती गाड्या आली आता म्हणजे तुमचं लग्न आहे हा. तुम्ही मला म्हणणार या लग्नाला म्हणजे- त्याला म्हणणार या लग्नाला लग्नाला हे म्हटलं की येताना बैलगाडी घेऊन यायचं बैलगाडी नंतर बैलगाडी बसायला हा 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 बैलगाड्या चकूरच यायचं होय बैलगाडी कुठून यायचं नवरीकडच्या हा हा नवरी कुठून नाही येणार हो बैलगाडी नवरीकडच्या पूर्वी हा लग्न पुरीच्या दारात होय पहिलं पुरीच्या दारात लग्न व्हायचं हो का? हा. आता काय कुठं बी अशी पहिली मग पुरीच्या दारात लगेच म्हटल्यानंतर मग त्या गाड्या येणार ते वराला हं. आधीची गाडी येणार दुसरी तिची जाईल लग्नाची प्रथा कशी असायची जुन्या काळात तुमच्या वेळी कशी बी. म्हणजे आता कसं एवढं सगळं घोडा पहिली डीजे वाजत तरी पुन्हा पहिलं काय होत होतं ही भाऊबीज माझं काय ती मेजवान्या पहिलं मेजवान्या घालायचं म्हणजे? मेजवानी म्हणजे नातेवाईक आपण हा, हा, बरं. त्यातली मुलगी आहे हा तर त्यातली मुलगी आहे तर ती जेवढं वाढली हा. तेवढ्या वाढायला बकरं कापायचं मेजवान होय. होय म्हणजे असं तिखटच द्यायला लागायचं हा हा अशी बाजू होय. मग आता कसं पहिल्यांदा आता कसं माणसाची अपेक्षा वाढली लग्नाची तेव्हा तसं काय नसेल ना एवढं तर डायरेक्ट पहिलं लग्न हा मुलगी बघितली हा बापानं हा तर तीच मुलगी त्या मालकानं केली पाहिजे होय आता कसं आहे माझा मी बघणार आता तू का बघतीस एकदा ठरवलं घरच्यांनी की त्याच्यावरच करायचं त्याच्या बरोबर आंधळी असेल ना तरी पण पोरगा बोलणार नाही शब्द काढत नव्हती म्हणजे नाही. म्हणजे वडीलधाऱ्यांपुढे
जी पोरं ती बोलत नव्हती, नाही अजिबात नाही. शब्द म्हणजे डावलत नव्हती. पाहू. असं म्हणा. आता ते राहिलं नाही, आता काय नाही. आता मनाचं मालक मनाचं मालक होय. आणि बाप काय आता बाप समजा लग्न करावं नाही. हम्म. त्याच्या घरात सून आणा गेला, चांगले आणणार का वाईट आणणार, चांगले होय. आणणार, पण त्याला पोराचा विश्वास नाही. बापावर विश्वास नाही म्हणजे अवघड आहे. अशी पण नाही. हं, हं.